नमस्कार मित्रांनो, गेलो होतो पावभाजी खायला. आपला मित्र आहे हर्ष, त्याच्या पावभाजी व दाबेली सेंटरला. हर्ष बोलते, थांब तुला गरम गरम पावभाजी बनवून देते. पावभाजी बनवते पण मी आणि सर्व पण मीच करते. मीच आहे सर्व सर्व या पावभाजी आणि दाबेली सेंटरचा. हर्षने बनवायला घेतली पावभाजी. बोलते, कसला वास येते बघ, स्मेल एक नंबर. आणि खरंच मित्रांनो, अगदी घरातल्यासारखी पावभाजी तो तयार करतो. त्याच्यात नाही कुठला बाहेरचा कलर टाकत, नाही प्रिझर्वेटिव्ह, नाही काय. नॉर्मली आपण घरात बनवतो तशीच पावभाजी आहे. त्याचा स्मेल घेऊनच तुम्हाला समजेल. व्हिजिट करा आपल्या मित्राच्या पावभाजी सेंटरला. पावभाजी झाली तयार. त्याच्यात टाकला त्याने बटर. आणि बटर टाकताना अजिबात कंजूसी नाही करत तो. भरभरून बटर टाकतो आणि लगेच पावभाजी तयार करून देतो. आणि त्याच्या पावभाजीची स्पेशालिटी अशी आहे की पाव जे आहेत ते तुमच्या समोर तो मसाला पाव बनवतो. बघा कसं बनवत आहे. त्याच्यात परत टाकलं त्याने बटर. आणि आता बघा काय जबरदस्त प्रिपरेशन आहे त्याचा. आणि तो प्रिपरेशन करता करता पाव कसा तो तयार करतो आणि आपल्याला भाजीसोबत सर्व करतो. असा आहे आपला मित्र हर्ष, ज्याचे पावभाजी आणि दाबेली सेंटरला भेट द्या. विमला तलावाजवळच आहे. तर जास्तीत जास्त भेट द्या आणि पावभाजी आणि मसाला पावचा आस्वाद घ्या तिथं. तर झाली पावभाजी तयार. त्याने टाकली वरून कोथिंबीर आणि केली मला सर्व. मला बोलते, बघ, खाऊन बघ, खाशील तर होशील. बोले, ठीक आहे, खाते आणि होते तुझ्यासारखा. तर घेतले एक पावभाजी खायला. पावभाजी होती मस्त. त्याच्यात विसरलो कांदा टाकायला. मग टाकला कांदा आणि घेतला एक मस्तपैकी बाईट. तर बाईट घेतल्या घेतल्या तोंडात पूर्ण बटरचा आणि टेस्टचा फील. कारण कुठलाच बाहेरचा फूड कलर नाही टाकलाय त्यांनी. नॉर्मल आहे सर्व. तर नंतर बोला दाबेली खाऊन जा. कारण पावभाजी आणि दाबेली दोन्ही सेंटर आहे आपला. तर दाबेली पण खाऊन जा. बोललो, ठीक आहे, बनव लवकर. तर बोलते, बघ कशी बनवते. मी बोललो, बघतोयच कशी बनवतोस तू. आणि एवढी टेम्पटिंग दाबेली त्याने बनवली. तर काय बोलायचं, एकदम भारी स्मेल येत होता. आणि त्याच्यात पण तो कुठलाच बाहेरचा प्रिझर्वेटिव्हवर कलर नाही टाकत. जे काय ते नॅचरल. आणि झाली पाव दाबेली तयार. तर जास्तीत जास्त भेट द्या आणि आस्वाद घ्या. आपला मित्र आहे हर्ष, विमला तलावाजवळ. धन्यवाद.